जय हिंद. मी जवान चंदू चव्हाण तुम्हाला सांगू इच्छितो की मी अन्यायाविरुद्ध लढा ही मोहीम राबवणार आहे. या मोहीममध्ये महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्रामध्ये आपण ही गल्लीपासून तर आझाद मैदानच्या मुंबईपर्यंत याच्यामध्ये तुम्ही प्रावधान घ्यावं. कारण का अन्यायाविरुद्ध लढा हा विषय समजायचा असेल तर आज पहिले माझी गोष्ट तुम्हाला समजावं लागणार आहे. मी 2016मध्ये पाकिस्तानमध्ये कॅप्चर झालो. नंतर असंख्य गोष्टी न्यूजमध्ये तुम्ही पाहिल्याच असणार. नंतर मला भारत सरकारने वापस आणलं. नंतर त्या कालावधीमध्ये मला पनिशमेंट झाली आणि ती पनिशमेंट झाल्यानंतर वारंवार सतत अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट परत देणं आणि माझं खच्चीकरण करणं या अशा गोष्टी चालू झाल्या. नंतर अधिकाऱ्यांना जेव्हा मी पत्र स्वरूपाचं लेटर द्यायला लागलो आणि पत्रव्यवहार करायला लागलो तर त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने मला वागणूक देण्यात आली. त्याचं कारण काय आहे? सर्वात पहिला हा पॉईंट सांगतो तुम्हाला. 1950चा ॲक्ट जो आर्मीमध्ये आज बी चालू आहे त्या 1950च्या ॲक्टप्रमाणेच जवानाला पनिशमेंट दिली जाते. आज बी 2024 चालू आहे. 1947मध्ये देश आझाद झाला, पण 1950चा ॲक्ट याच्यामध्ये व्हायलेशन झालं आहे. व्हायलेशन काय झालं आहे तर मानव अधिकाराचं. कशा पद्धतीने ते बी तुम्हाला मी सविस्तर सांगतो. सर्वात पहिले समजायचं महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हा आहे 1950 ॲक्ट काय आहे. 1950च्या ॲक्ट अंतर्गत CO कमांडिंग अफसर असतो त्याला पूर्ण प्रावधान दिलेलं आहे ब्रिटिश लॉने की CO चाहे तर तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतो, नाही देऊ शकत, आणि तो कोणत्याही पद्धतीने तुम्हाला कोणतंही पनिशमेंट एलिगेशन लावून तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतो. त्याच्याजवळ ती पॉवर आहे, ती ऑथॉरिटी आहे. त्याच्यामध्ये मानव अधिकाराचं व्हायलेशन होतं. तुम्हाला अपमानित केलं जातं, तुम्हाला चुकीच्या पद्धतीने पनिशमेंट दिली जाते, तुमच्या गोष्टी ऐकल्याच जात नाही आणि तुम्हाला त्यांच्या पॉवरचा मिसयूज करून त्या ॲक्टमध्ये फसून तुम्हाला घरी पाठवलं जातं डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन. त्याच पद्धतीने 1950 ॲक्ट हा आपल्याला मानव अधिकाराचं व्हायलेशन करतो. या ॲक्टमध्ये बदल व्हावा म्हणून सतत मी हा प्रयत्न करतो आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप घ्यावा. पण केंद्र सरकार तिचा हस्तक्षेप तर घेतलाच नाही. शिवाय माझ्यासोबत अन्याय कसा झाला त्या प्रकारेच तुम्हाला सांगणार. मला पनिशमेंट दिल्या गेल्या. पनिशमेंट दिल्यानंतर कशा पद्धतीने पनिशमेंट दिल्या. मी जेव्हा पत्रव्यवहार करतो आहे मला परत हॉस्पिटलला 10 नंबर फॉर्म भरून काउन्सिलिंगला पाठवणं. जेव्हा मी डॉक्टरांना पत्रव्यवहार करायला लागलो की मला जर अशी काही बिमारी असेल तर सेनाच्या लढाईच्या काबिल मी नाही आहे म्हणून मी राजीनामा देतो. लगेच डॉक्टर मला सांगतो की तुला काहीच बिमारी नाही. त्याच्यामध्ये माझं खच्चीकरण करण्यात आलं. मी वापस युनिटमध्ये यायचो. 2 ते 3 वेळा मला पाठवलं, पण 2 ते 3 वेळा डॉक्टरने मला सांगितलं तुला काहीच बिमारी नाही. त्याच पद्धतीने अधिकाऱ्याने त्यांचा पॉवरचा मिसयूज केला आणि एकेकाळी 3री वेळेस मला परत फॉर्म 10 भरलं आणि मला परत जबरदस्ती कॅटेगरी दिली. पण मी त्या कॅटेगरीला ॲक्सेप्ट नाही केलं. मी साईन दिली नाही. साईन नाही दिल्यामुळं त्यांनी विटनेसमध्ये माझी विटनेसच्या तोरमध्ये जबरदस्ती जवानांना प्रेशर टाकून त्या विटनेसमध्ये साईन करायला लावली आणि मला कॅटेगरीमध्ये 2 वर्षापर्यंत ठेवलं झालं. पण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना लेखी स्वरूपात सर्व ह्या गोष्टी सांगितल्याच होत्या. तरी तिकडून मला रिप्लाय तर मिळालाच नाही. शिवाय ह्या ज्या कॅटेगरीवरून मी नंतर सेव्ह पण झालो. पण 2019मध्ये मी ह्या स्वरूपात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, रक्षामंत्री यांना लेखी स्वरूपाचा हे सर्व विषय मांडलाच होता. सविस्तर गोष्ट सांगितल्याच होत्या पत्रव्यवहारमध्ये. पण त्यांनीसुद्धा 2024 चालू आहे आज बी मला एकही रिप्लाय केंद्र सरकारद्वारा मिळाला नाही. म्हणूनच मला 2024मध्ये अधिकाऱ्यांकडून शोषण करून चुकीच्या पद्धतीने मला घरी पाठवण्यात आलं. त्याचं कारण त्यांनी हे लिहिलं की तुम्हाला 5 रेडी एंट्री मिळाल्या आहेत म्हणून तुम्ही त्या सेनामध्ये नाही ठेवू शकत, आम्ही तुम्हाला बरखास्त केलं जातं. मी त्यांना हेच सांगितलं की 1950च्या ॲक्टप्रमाणे मला जी शॉकेज नोटीस होती त्याला मी प्रत्युत्तर दिलं. 1950च्या ॲक्टमध्ये 2017 ते 2024च्या कालावधीमध्ये मला ज्या काही पनिशमेंट झाल्या त्या बिलकुल चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये मानव अधिकाराचं व्हायलेशन झालेलं आहे आणि मला भारताचा नागरिक असल्यामुळे पूर्ण अधिकार मिळतो की मी त्या गोष्टींना लोकशाहीच्या मार्गाने या कोर्टाच्या माध्यमाने मी लढू शकतो. हे माझं उत्तर होतं. आणि त्यानंतर मी घरी आलो. आज माझ्या घरामध्ये एक माझं 15 महिन्याचं बाळ आणि एक फॅमिली आहे आणि माझे आईवडील लहानपणीच वारले. मी एक छोट्याशा गावामध्ये, माझं सामनेर गाव, जळगाव जिल्ह्यातील तालुका पाचोरा हे माझं गाव, आईवडील वारले. त्यानंतर आम्ही आजीबाबांकडे इथं धुळ्याला बोरवीर गावात शिकायला आलो आणि नंतर इथंच आम्ही राहण्यात आलो. ह्या गोष्टींमध्ये काय झालं, आज माझ्याजवळ 23,000 मला हप्ता भरावा लागणार आहे. त्याच्यामध्ये
12 लाख व्याज, 12 एक हजार रुपये काहीतरी जमा होतील माझे मुद्दलमध्ये. हे लोन 12 लाख आज मी कसं फेडायचं, हा माझ्याजवळ प्रश्न उपस्थित आहे. त्यासाठीच मी आज सरकारी नोकरी कोणतीही करू शकत नाही असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आणि मिलिटरी लॉ असं म्हणणं आहे. माझं म्हणणं हे आहे की मी देशाचा बदला घेण्यासाठी गेलो, हा माझा अपराध होता का? म्हणूनच एका सैनिकावर एवढा अन्याय होतो आणि एक सीमा आहे तरी ते पाकिस्तानाहून, दुसऱ्या देशामधून त्यांना तुम्ही घरं बांधून देता आणि त्यांना तुम्ही जॉबसाठी कित्येक लोक जमा होता जॉब देण्यासाठी. त्याच पद्धतीने एक सैनिक जेव्हा दुश्मन देशामधून कैदमधून येतो त्याच्यासोबत एवढं अपमानित गोष्टी करणं, चुकीच्या पद्धतीने व्हायलेशन करणं, त्याच्यामध्ये मानवाधिकारचं व्हायलेशन झालं. आणि एक विंग कमांडर अभिनंदन येतो एका दिवसात, त्याला मेडल देता. आम्ही मेडल नको आहे पण आम्हाला कमसे कम आमची सर्व्हिस पेन्शनचा पैसा तरी द्यायला पाहिजे होता. एक सर्व्हिस पेन्शन, 11 वर्ष देश सेवा केली, मला पेन्शन तरी द्यायला पाहिजे होतं. माझी एवढी तरी मागणी पूर्ण करायला पाहिजे होती. आज मी रस्त्यावर आलो आहे. म्हणूनच हा जो लढा आहे, हा अन्यायाविरुद्ध लढा, हा जवान चंदू चव्हाण अखंड महाराष्ट्रात पोहोचवणार आहे. तुम्ही माझा हा नंबर आहे 8888 360 382, ह्या नंबरला तुम्ही सेव्ह करा आणि तुमच्या गावातले एक ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपमध्ये ॲड करा. त्या गावाचं गाव आणि नाव आणि पूर्ण शहर कोणतं आहे ते मला पाठवा. आणि आपण ही मोहीम एका मिडल परिवारामधून ज्यांच्यासोबत अन्याय होतो तो माणूस कुठपर्यंत जातो तुम्ही बघितलंच असणार. मी 3 दिवसापासून अनशनला बसलो होतो, अन्न त्याग पाणी त्याग केलं होतं. पण राज्य सरकारकडे माझी मागणी हीच होती की तुम्ही मला न्याय द्या, एका सैनिकाला न्याय द्या. पण राज्य सरकारचं असं म्हणणं आलं की आम्ही हे केंद्र सरकारशी लढू नाही शकत आणि केंद्र सरकारचा विषय वेगळा आहे. म्हणूनच मग मला हाच प्रश्न पडला की मी ह्या राज्याचा, ह्या महाराष्ट्राचा आणि माझ्यासोबत एवढा अन्याय होतो आहे तर राज्य सरकार बी मदत करत नाही मला. मग यांना कोणता अधिकार येतो की तुम्ही मतदान मागायला पुढे येता की केंद्र सरकार हे करते, केंद्र सरकार ते करते? कोणताही अधिकार नाही. असंच माझा एक प्रश्न पडला. म्हणूनच मी आता हा लढा मोठ्या जोराने सुरू करणार आहे. कारण एका सैनिकाला न्याय भेटू शकत नाही तर एक जनसामान्य लोकांसाठी काय न्याय मिळणार? त्यासाठी आपल्याला एक संघटन तयार करावं लागेल आणि हे संघटन पूर्ण महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रात फिरेल. हे संघटनासाठी आपल्याला सर्वांना एकजूट व्हावं लागेल आणि आवाज उठवावा लागेल. तेव्हाच आपल्याला कोणीतरी आपल्याला न्याय भेटण्याचा मार्ग मोकळा होईल. कारण की मिडल परिवारासाठी न्याय घेणं आजच्या काळामध्ये एवढं सोपं नाही झालं आहे. मला असंख्य कॉल आले, प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक गावामधून मला कॉल आले आणि त्यांनी सांगितलं बाबा तू लढू नाही शकत, तू मिडल परिवारचा आहे, तुझ्याजवळ काहीच नाही आहे. म्हटलं काही हरकत नाही. सैनिक हा 24 घंटा ड्युटीला असतो. माझी ड्युटी जरी आज 5 सेवा बाकी होती, 5 वर्ष बाकी होती सेवाचे, पण काही हरकत नाही. मी हे समाजासाठी परत ऑन ड्युटी चालू होत आहे. म्हणून या योजनेमध्ये तुम्ही सहभाग घ्या. ही योजनासारखी योजना अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यात फक्त एकच राहील, अन्यायाविरुद्ध लढा. आणि संपर्क करा. कधीही चंदू चव्हाण ज्याप्रमाणे बॉर्डरवर 24 घंटा ड्युटी देत होता त्याचप्रमाणे तुमच्यासाठी 24 घंटा ड्युटी देण्यासाठी तयार आहे. आणि असंख्य सैनिक, माजी सैनिक, रिटायर्ड सैनिक यांच्यासोबत कोणाही सोबत अन्याय झाला तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि माझ्या नागरिकांवर, भारताच्या कोणत्याही नागरिकावर अन्याय होत असेल, हा चंदू चव्हाण त्याच्यासाठी लढेल. कारण एकच की मी पाकिस्तानहून गेल्यानंतर माझ्या प्रत्येक भारताच्या नागरिकाने मला आणण्यासाठी खूप काही देवाला साकडं घातले. मी तुमच्यासमोर आलेलो आहे जिवंत, पण माझं हे जीवन इथून संपणार नाही. सैनिक असतो तर लास्ट श्वासपर्यंत लढतो आणि मी लढत राहणार आहे. म्हणून आवाज उठवा. हा नंबर आहे आणि याला कॉन्टॅक्ट करा. हे यूट्यूब चॅनल याच्यासाठीच खुललं आहे की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने मी असंख्य असे व्हिडिओ टाकत राहील ज्याच्याने तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील आणि आपण एकत्रित संघटन तयार करूया. म्हणूनच यूट्यूब चॅनल मी खोलतो आहे. हे माझं यूट्यूब चॅनल आहे, जवान चंदू चव्हाण. ह्या नावाने आपण सुरुवात करा, ग्रुप तयार करा आणि आपण अन्यायाविरुद्ध लढा हा आवाज उचला. कारण की बरेचसे लोकांसोबत अन्याय होत असतो, आपल्याला माहीत पडत नाही. आणि टेलिव्हिजन चॅनल लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा मीडियाचा आहे, पण त्यांनी एका जवानाला दाखवलंच नाही. म्हणूनच मी हा लढा आता मोठ्या जोराने सुरू करत आहे. प्रत्येक गल्लीत हा व्हिडिओ पोचवा आणि हा नंबर शेअर करा. एक जवान सैनिक काय करू शकतो हे दाखवूया आपण आणि एका मिडल परिवारासोबत जो अन्याय होतो तो आपण थांबवूया. म्हणूनच अन्यायाविरुद्ध लढा या प्रकल्पामध्ये तुम्ही सहयोग घ्या आणि मोठ्या उत्साहाने या. कोणासोबत अन्याय होत असेल आपण लढू.
आपण हारणार नाही, आपण हारणार नाही. जय हिंद, वंदे मातरम. तुमचा जवान चंदू चव्हाण. जय महाराष्ट्र.